सुद्धा हे थोडंसं आश्चर्यच वाटलं. कारण मला असं वाटलेलं की एवढं काही इन्सिडन्स नाही आहे. तर तुला काय वाटतं अजूनही लेप्रसीचा एवढा इन्सिडन्स आहे का? म्हणजे बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेला आहे. पण जे काही पॉकेट्स आहेत आपल्या कंट्रीमध्ये, इंडियामध्ये पॉकेट्स, जिकडे काय झालंय की रीच नाही आहे डॉक्टर्सचा किंवा ते पेशंट्सना हॉस्पिटलमध्ये येण्याचं म्हणजे मार्गच नाही. तर अशा पॉकेट्समध्ये लेप्रसी अजून आहे आणि त्याचा एखादा माणूस हे दुसरीकडे आला की तो ते पसरवतो. आणि ते तिथल्या त्या कम्युनिटीमध्ये हो. इन्फेक्शियस असल्यामुळे पसरत असेल. पसरते आणि तो माणूस दुसऱ्या कम्युनिटीत गेला की ते असं स्लो स्प्रेडिंग आहे. आणि म्हणून काय करतात, कॅम्प्स करतो आम्ही आणि मग जाऊन एक्झामिन करतो पेशंट्सना, की एक जरी आपल्याला केस मिळाली तर त्याच्या घरातल्या सगळ्यांना एक्झामिन करावं लागते. कारण कोणाला माहीत नसते. बाजूच्या नेबर्सना एक्झामिन करायचं सगळ्यांना. मग त्याच्यातून आपण पिकअप करतो आणि त्यांना ट्रीट करतो. तर हे प्रमाण आहे, पण त्याच्यासाठी म्हणजे बरंच प्रयत्न करावे लागतात. आउटरीचमध्ये जावं लागतं. कारण हँडफुल ऑफ पीपल कम टू हॉस्पिटल, बाकीचे काहीच माहिती. टिप ऑफ आइसबर्ग. हो, टिप ऑफ आइसबर्ग. तर आमच्याकडे सिन्स रेफरल सेंटर KMI, आमच्याकडे बऱ्यापैकी आम्ही पेशंट्स बघतो लेप्रसीचे. म्हणजे असं नाही की ते पूर्णपणे गेलेलं आहेत. आणि कधी-कधी काय होतं की ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतात. कारण त्यांना ट्रीटमेंट मिळालेली नसते. मग त्यांना ॲडमिट करावं लागते. रिॲक्शन्स असतात, काय-काय असतात. काही-काही जे लकी असतात, लवकर येतात, त्यांनी ते पूर्ण सगळे बरे होतात. सगळे बरे होतात. आपल्याला काय इन्फेक्टिव्हिटी कमी करायची असते, दुसऱ्यांना होऊ नये हे बघायचं असते. त्याच्यामुळे आपण त्यांना म्हणजे इमिजिएटली ट्रीटमेंट ॲडमिट करून ट्रीटमेंट देतो. आणि गव्हर्नमेंट फ्री औषधं देते. एक ते चांगलं आहे की इट इज अ फ्री औषध आहे. जे MDT म्हणतो ना, फ्री औषध. दर महिन्याला जाऊन पॅक्स घेतात, औषध घेतात. आणि कम्युनिटी मेडिसिनचा भाग असेल ना, म्हणजे डिटेक्ट करणं. बरोबर. लेप्रसी प्रोग्राम्स असतात, इरॅडिकेशन प्रोग्राम्स वगैरे, ते त्याच्यामधून ते इट्स अ नॅशनल थिंग पण आहे, लेप्रसी आहे. इट इज स्टील देअर. पण तेवढा टॅबू असा नाही, कारण तो पूर्ण बरा होतो. असं आहे, म्हणजे असं घाबरण्यासारखं काय नाही, फक्त पिकअप करावा लागतो आणि काउन्सिलिंग करावं लागते. खूप छान. म्हणजे मला स्वतःला असं एवढी इन्फॉर्मेशन मिळाली की इतक्या वर्षामध्ये एवढी ॲडव्हान्सेस झालेली आहेत आपल्या ट्रीटमेंटमध्ये. तर एक शेवटचा तुला प्रश्न आहे की स्किन हेल्थ किंवा स्किन टेक्स्चर किंवा स्किन अशी छान दिसावी म्हणून आपली लाईफस्टाईल कशी असावी? कारण मला माहिती आहे की तुझी लाईफस्टाईल खूप परफेक्ट आहे. तू योग्य ते खातेस. तुझं सगळं ते योगा, वॉक्स आणि हे सगळं तू KMमध्ये एवढ्या मोठ्या पोझिशनला आहेस, तरीसुद्धा हे सगळं सांभाळतेस. तर यू आर अ आयडियल पर्सन टू टेल एस्पेशली यंग गर्ल्स पण आणि लेडीज पण, की एक लाईफस्टाईल कशी ठेवावी, की ज्यामुळे आपली स्किन हेल्थ चांगली राहील. स्किन म्हणजे गोरी-काळी अशी नव्हे, पण त्याचं एक तू म्हणतेस टेक्स्चर चांगलं राहील आणि निस्तेज दिसणार नाही. तर तू बऱ्याचपैकी तूच आन्सर्स दिलेली आहेस त्याच्यात, की आपलं स्किन म्हणजे जेव्हा आपण लहान असतो, यंग असतो, तेव्हा आपली स्किन ऑटोमॅटिकलीच चांगली असते. आणि जसं आपण मोठे होतो तसं आपल्यावर सगळ्याचा इफेक्ट होतो. सन, पोल्युशन, आपले विचार, आपले फूड हॅबिट्स हे सगळे बदलतात. म्हणून बघा, बाळाची स्किन किती छान असते आणि तशी स्किन मेंटेन करायला आपल्याला खूप मेहनत करावी लागेल. स्टार्टिंग विथ फूड, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला स्किन रिंकल्स होऊ नये, टेक्स्चर चांगलं राहावं, तर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी अवॉइड किंवा कमी प्रमाणात खा. जसं तुमचं वय वाढते ना, तसे रेस्ट्रिक्शन्स आणत जा लाईफमध्ये. एक यंग एजमध्ये आपण काही खातो, काही पचवतो, काही होत नाही. पण एक एज नंतर आपल्याला कळते की काहीतरी केअर घ्यावी लागते. तर फूडमध्ये बॅलन्स्ड फूड साहजिकच आहे, होममेड जास्त करून. रेनबो डाएट म्हणजे ऑल कलरफुल फूड्स, अँटीऑक्सिडंट्स, टाईमली जेवण म्हणजे एक फिक्स टाईम ठेवायचा जेवणाचा, त्यावेळेला तुम्ही जेवायचं. इरॅटिक जेवणाची आणि सगळी गडबड होते. त्याच्यानंतर आपण आजकाल कोल्ड ड्रिंक्स खूप पितो. पार्टी असली पितो, ठीक आहे. शक्यतो तेवढे कमी करा, कारण हे कार्बोनेटेड ड्रिंक्स असतात. दॅट इज कॉझिंग अर्ली एजिंग. रिंकल्स येतात किंवा शुगर असते त्याच्यात. शुगर बॉडीला अमुक एक एजनंतर वाईटच असते. थोडंसं प्रमाण कमी करा. अवॉइड केली तर फारच छान, अगदी यंग दिसाल. कमी करा, दॅट्स गुड. त्याच्यानंतर आपली स्किन केअर जी म्हणतो ना, ती नीट ठेवा. क्लेन्झर्स, मॉइश्चराइज वेल, यूज सनस्क्रीन्स आणि त्याच्यानंतर मग ॲक्टिव्हिटीज.
आपण फक्त डाएटवर जोर देतो, पण वी हॅव टू टेक केअर ऑफ अवर एक्सरसाइज. आपण इनपुट खूप करतो. इनपुट. त्यामुळे हळू-हळू काय होते वजन वाढतं. आउटपुट पाहिजे आपल्याला. आउटपुट म्हणजे कसं असणार? नियमित काहीतरी एक्सरसाइज प्लॅन ठेवा. 15 मिनिटं, 20 मिनिटं पण नियमित हॅबिट बिल्ड करा. आयदर वॉक किंवा काही म्हणजे डान्स इज ऑल्सो व्हेरी गुड एक्सरसाइज किंवा कुठला तरी खेळ खेळा, स्विमिंगला जा. काहीतरी एक एक्सरसाइज नियमित करा. बस. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.